मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज आपण हापूस आंब्यांचा रस कसा काढायचा आणि 4-5 महिने तरी तो प्रिझर्वेटिव्ह शिवाय कसा ठेवायचा, कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्याकडे हे एवढे असे हापूस आंबे आहेत, पण खूप गोड आहेत ते. मग त्यामध्ये आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट म्हणजे साखर, खांडसरी साखर किंवा खडी साखरची पावडर असं काहीही लागणार नाही, कारण खूप गोड आहेत, पिकलेले आहेत छान आंबे. तर आपण हे काय करायचे, आता साल छिलायचे आणि स्कूप करून ते काढायचे. बघा, हा तोंडाकडचा भाग काढायचा, नंतर याला स्कूप करायचं. चमच्याने गर काढून घ्यायचा, संपूर्ण गर काढायचा आणि तो बघा असं काढायचा गर. पिकलेले आंबे आहेत चांगले, असा संपूर्ण गर काढून घ्यायचा आणि तो चाळणीवर रगडून घ्यायचा, चाळणीवर क्रश करून घ्यायचा बरं का सगळ्यांनो. मग त्यामुळे काय होतं, आपला रस काळाही पडत नाही आणि छानच. बघा, असं भांडं ठेवायचं, असं चाळणीवर तो आपण सगळा गर क्रश करून घ्यायचा. मिक्सरला वगैरे अजिबात लावायचं नाही, त्यामुळे तो काळाही पडत नाही आणि खूप दिवस टिकतो. ठीक आहे, तर चला आता सगळ्या आंब्यांचा मी काढून घेते आणि नंतर मग क्रश करूया आपण सख्यानो. तर असे बघा आंबे आपण कापून घ्यायचे. असे कापून घ्यायचे, त्याचा गर काढायचा आणि तो चाळणीवरती क्रश करून घ्यायचा. एकदम सोपी पद्धत आणि वेस्ट पण होत नाही काय, आणि चांगला होतो. तुम्ही साधी सकट क्रश केला तरी पण चालेल. असा बघा, असा ना साधी सकट पण आपण क्रश करू शकतो चाळणीवर. झालं. किंवा तुम्ही सगळ्या गराचे तुकडे एकत्र टाकून तो स्मॅशरने वगैरे असा करू शकतो. अशा प्रकारे आपला अजून एक आंबा मी करून दाखवते तुम्हाला. आपल्याकडे बरेच आंबे होते ना, 8-9 आंबे होते आणि मोठे मोठे. करून दाखवते सख्यानो. बघा, हे आपलं असं असे ना आपण सगळे आंबे करून घ्यायचे चाळणीवर. असं हे चमच्याने वगैरे काढून घ्यायचं. बघा, हा रस, त्याला अजिबात काही नाही आहे, साखर नाही, गोड नाही, खांडसरी साखर नाही किंवा खडी साखर पावडर नाही, काही सुद्धा नाही. तर बघा किती छान आहे ना. आणि कलर तर इतकाच, बघा कलर किती ओरिजिनल आहे, त्याचा स्मेल पण चांगला. वेलची पावडर सुद्धा टाकायची गरज नाही, ओरिजिनल एकदम प्युअर हापूस आंब्याचा गर आपल्याला मिळतो रस. आणि इतका तो इतका दाट असतो बघा, इतका दाट असतो छानपैकी.
तर अशा प्रकारे आपण आता सगळे आंबे काढून घेतलेले आहेत बघा ह्या भांड्यामध्ये. किती घट्ट रस आहे दाखवते मी तुम्हाला. आणि सांगितलं ना कोळ टाकायची म्हणजे काळं पडत नाही. अशा ना कोळ टाका त्याच्यामध्ये. कोय असते की नाही आपली ती टाकायची म्हणजे अजिबात काळा पडत नाही रस. तर आता चला सगळा रस तयार झालेला आहे, मी दाखवते तुम्हाला. सख्यानो, तर तुम्हाला जे मी आंबे दाखवले होते की नाही ते होते 9-10 आंबे होते, पण मोठ्या साईजचे आंबे आणि हापूस आंबा, रसाळ आंबा. त्यामुळे हे बघा एवढा रस पडलेला आहे, छान रस पडलाय बघा. दाखवते मी तुम्हाला एकदम. फक्त हा प्युअर आंब्याचा घर आहे, त्याचा रस आहे हा प्युअर एकदम. बघा तुम्ही याची अशीच आंबा पोळी टाकू शकता किंवा तसंच पण खाऊ शकता. एक तुमच्या फ्रीजरमध्ये ना अशा स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवलात ना तर खूप दिवस ते टिकेल. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आता आपला हा काळा पडणारच नाही, आपण मिक्सरला लावलेलं नाही आहे, पण त्यामध्ये ना एक अशी कोय सोडून द्यायची. बघा तुम्हाला मी आयडिया देते. अशी कोय असते ना ती धुवायची चांगली आणि अशी सोडून द्यायची. त्यामुळे अजिबात काळा पडत नाही रस. 2 कोया सोडल्यात तरी चालेल. हे बघा त्यामध्ये पण आपण टाकूया. अशी आतमध्ये कोय टाकून द्यायची. कोय टाकली ना अजिबात माहिती नाही तो नॅचरल काहीतरी गुणधर्म आहे तो. तर बघा ह्याला काही साखर नाही, गूळ नाही किंवा कसलंच काही नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही. आता हा आपला 1-2 महिने पण टिकू शकेल असा आंबा झालेला आहे, आंब्याचा रस सॉरी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि 2-3 महिने तर आरामशीर, तेवढे दिवस राहतच नाही घरामध्ये, संपूनच जातो. पण सांगते मी एक तुम्हाला. ठीक आहे सगळ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक पण करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.